मला असं वाटतं ना, जगाच्या पाठीवर आपण कुठे जरी गेलो ना, तरी आपल्याला सर्वात जास्त ओढ लागलेली असते ना, आपल्या घरी परत जाण्याची. आपल्याला किती जरी त्रास असला, आपण किती जरी थकलेलो असलो ना, तरी कधी एकदा घरी जातो आणि निवांत बसतोय ना, असं वाटत असतं. का तर याच घराने ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या असतात. या घरामध्येच आपल्या माणसांचं प्रेम असतं, जिव्हाळा असतो आणि या सगळ्या माणसांबरोबर घालवलेल्या क्षणांबरोबरच्या काही आठवणी ज्या आपण खूप साऱ्या जमा केलेल्या असतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या ह्या आनंदाचे जे क्षण असतात ना, ते आपल्याला कलेक्ट करता आले पाहिजेत. आज असाच एक छोटासा आनंदाचा क्षण, एक छोटंसं गेट टुगेदर आम्ही आज घरी करणार आहोत. तर म्हटलं चला, त्याचं काल प्रिपरेशन तुम्ही बघितलंच असेल आणि त्याच रिलेटेड हा आजचा ब्लॉग असणार आहे. नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी जे छोटंसं ओकेजन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे ही जी प्रिपरेशन केलेली कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी फक्त एवढंच बोललेली की एक छोटंसं ओकेजन आहे किंवा घरात एक छोटासा कार्यक्रम आहे. तर आज कार्यक्रम म्हणजे असं खूप मोठा असं नाही आहे. मुकुलचा वाढदिवस आहे आणि काका काकी सध्या गावी गेले, तर म्हणून आम्ही मुकुलला म्हटलं की तू इथेच ये. तो तिथे एकटा राहण्यापेक्षा म्हटलं इथे ये. आणि जसं आम्ही म्हणतो की सचिनचे भाऊ पण आहेत, ते पण बाजूलाच राहतात, तर त्यांना जेवायला आम्ही बोलवलंय. तर असंच घरच्या घरी जेवणाचा असा प्लॅन आहे. खूप असं काही बर्थडे सेलिब्रेशन नाही आहे, पण ओकेजन आहे, त्याचा वाढदिवस आहे. आणि मुकुल हा शेंडेफळ असल्यामुळे ना तसा पण तो सगळ्यांचा खूप जास्त लाडका आहे आणि तो बाहेरगावी पण होता एवढी वर्ष आणि आता बऱ्याच वर्षांनी आलाय. तर मग सगळ्यांचे लाड म्हणजे त्याला करायचे असतात, त्याचे लाड खूप जास्त होतात पहिल्यापासूनच, असं नाही की आतापासून. आणि लहान आहे तो, म्हणजे तसा मोठा आहे तो, पण शेंडेफळ असल्यामुळे तो त्याचे खूप लाड जास्त होतात, त्याच्या आवडीनिवडी. आणि तो असं हे नाहीये की हेच पाहिजे तेच पाहिजे, म्हणजे आहे त्याचं, पण असं ज्यांनी कोणी जे आवडीने बनवेल तो ते खातो पण आवडीने. तर आज त्याच्यासाठी त्याला लसणाची फोडणी घातलेली डाळ माझी जास्त आवडते, तर मी म्हटलं की डाळीचं कन्फ्युजन होतं, तर मी म्हटलं की लसणाची फोडणी घातलेली वरण वगैरे डाळ आहे ते त्याच्यासाठी करू. आणि साधा सिंपल मेनू आहे तो. आज प्रिपेअर करताना आज थोडीशी मी लवकर आली आहे, 1-1.5 तास लवकर आली आहे कामावरनं, म्हणजे माझं सगळं बऱ्यापैकी आवरेल. म्हणजे सगळं जेवण असं थंड पण नको आणि खूप जास्त असं गरम गरम पण खायला होत नाही, तर असं जेवण करायचं. आणि अशा सगळ्या टायमिंगमध्ये ते कसं कम्प्लीट होईल याचा थोडासा विचार करून मी आता कामांना सुरुवात करते. सर्वात आधी मी वाटाणे लावून घेते कुकरला. वाटाण्याची उसळ आणि वरण हे सर्वात आधी करून ठेवणार आहे मी. त्याच्यानंतर मी मोदक करायला घेणार आहे. हे सगळं एकदा करून झालेलं की मग बाकीचं मग मी हळूहळू करेन. सॅलड पण पहिलं कापून ठेवणार, कारण ते बाहेर कापून त्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही टाकलं तर त्याला पाणी सुटत नाही. अशा सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी बऱ्याचशा तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्याच्या आधी ना माझं तेल वगैरे सगळं संपलंय, तर तेल वगैरे सगळं भरून घेते पहिलं. आणि मोदकाचं पीठ माझ्याकडे कितपत आहे, थोडंसंच आहे, पुरेल की नाही मला माहिती नाही, पण मी बघते कसं काय काय करायचं. कारण मोदक मला मागे जसे मी बनवलेले ना, जेव्हा माझ्या हळदी कुंकूच्या ब्लॉगमध्ये मोठा असा एकच मोदक, तसा मोदक करायचा विचार चाललाय माझा, पण ते फक्त ना चाळणीवरती फार कमी राहतात, तोच एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे 3-4 वेळेस ते लावावे लागतात, हा एकच प्रॉब्लेम होतो. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. कामांना सुरुवात करू ही तेलाची बॉटल रिफिल करण्यापासून. सॅटर्डे, संडे आणि आज मंडे 3 दिवस झालं तेलाची पिशवी मी वरती काढून ठेवली आणि 3ही दिवस माझ्याकडनं ती राहून जाते. आज तर ते करायचंच होतं, कारण मला डीप फ्राईसाठी तेल लागणार होतं आणि माझ्याकडे तेल पूर्णपणे या कॅनमध्ये संपलेलं होतं. लायटर मी जे ऑनलाईन मागवलेलं ना, ते थोडंसं डिफेक्टिव्ह आलेलं, त्याच्यामुळे मी ते रिटर्नला टाकलं आहे. आता रिटर्न तर होऊन गेलं आहे, पण आता परत नवीन मला कधी रिसीव्ह होईल माहिती नाही. तोपर्यंत मी ही अशी काडेपेटीस वापरते आहे. आता ना मी सर्वात आधी मला कॉफी तयार करून ठेवणार आहे. एका साईडला ना मी चणे ठेवलेले आहेत बॉईल करायला. भाजी आणि डाळ मी पहिलं करून घेणार आहे. भाजी, डाळ आणि भात मी पहिला लावणार आहे, नंतर बाकीचं सगळं काम करून घेणार आहे. एवढं सगळं काम करायला एनर्जी पाहिजे आणि थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी मी म्हटलं कॉफी आपण पहिली पिऊन घेऊ, म्हणजे कामं अगदी पटापट होतील. बऱ्याचशा जणांचं असतं चहा, म्हणजे जे चहा असतात पीत, त्यांचं पण असंच असतं की नाही, कामाला सुरुवात करायच्या आधी चहा मात्र पाहिजे आणि चहा प्यायला ना की मग कामांना सुरुवात आपण लगेच करू शकतो. पण चहा आपली तर मी काही पीत नाही, त्याच्यामुळे मी आज सचिन आणि माझ्यासाठी कॉफीच ठेवलेली आहे. तर आज लसूण बऱ्यापैकी लागणार आहे, कारण फोडणीला ना वरणाला मी लसूणच वापरणार आहे. त्यासाठी भरपूर लसूण असेल ना तर ते खायला खूप छान लागते, म्हणून मी लसूणच एक अख्खा कांदा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी थोडीशी ती फोडणीला याला पण वापरणार आहे, भाजीला पण वापरणार आहे. भाजीला ऑप्शन असते, पण थोडीशी टेस्ट छान लागते. जेव्हा आपण जसं जी वाटपातली भाजी वगैरे करतो ना, ग्रेव्ही वगैरे, त्याला खूप छान लागते. तर म्हणून मी पूर्णच कांदा चिरून घेतला, म्हणजे सोलून घेतला. आता तो पण ना चॉप नाही करून घ्यायचा, तो असं क्रश करून घ्यायचा, तो खूप छान टेस्टला येतो.
इथे माझ्या कुकरच्या शिट्या झाल्यात आणि इथे बघू शकता सगळं चॉपिंग मी एकदाच केलं आहे. इथे कांदा टमॅटो मी भाजीसाठी चिरला आहे, कोथिंबीर पण एकदाच चिरून घेतलेली आहे, लसूण मी चेपून घेतलेली आहे, म्हणजे अशी दाबून जी आपण करतो ना ती घेतलेली आहे. आणि हे वरणासाठी आहे, मिरची आणि एक टमॅटो आहे हे घेतलेलं आहे. तर असं सगळं एक जसं जेव्हा असं जेवण करायचं असतं ना तेव्हा मी सगळं चॉपिंग कटिंग आहे ना ते एकाच वेळेस करून घेते. काकडी पण मी आत्ताच कापून ठेवणार आहे, कारण नंतर ना ती लक्षात राहत नाही. कोशिंबीर ही लोक म्हणाले की नको करू, तू काहीतरी सॅलड वगैरे दिलंस तरी चालेल किंवा नाही दिलंस तरी चालेल, पण मी म्हटलं नाही, आपण सलाडमध्ये काकडी देऊया म्हणून. तर आता मी डाळ कशी करणार आहे ते दाखवते. डाळ मी डायरेक्टच कुकरला शिजवायला ठेवली आहे. तर 2 छोटे पेले मी तुरीची डाळ घेतली आहे आणि अगदी पाव पेला असेल ही मुगाची डाळ, थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी. त्याच्यामध्ये टमॅटो, मिरची, थोडंसं हिंग, हळद आणि वरून तेल टाकायचं. आणि जसं आपण शिट्या करतो तशा शिट्या केलेल्या आहेत. डाळीची क्वांटिटी थोडीशी जास्त होती आणि तेवढा मोठा टोप माझ्याकडे असा याच्यामध्ये बसण्याच्या साईजचा नव्हता, त्याच्यामुळे म्हणून मग मी ते डायरेक्ट कुकरलाच डाळ लावलेली आहे. बारीक गॅसवर तुम्ही 1 किंवा 2 शिट्या करू शकता कसंही. मी थोडंसं बारीक गॅसवरच ठेवलेलं, म्हणजे ती डाळ तुरीची असल्यामुळे ना ती शिजली थोडीशी जास्त वेळ लागणार होता, कारण ही ना माझी विदाऊट पॉलिशची डाळ होती, त्याच्यामुळे तिला थोडासा शिजायला जास्त वेळ लागतो, म्हणून मी ती बारीक गॅसवर ठेवली. डाळ होते तोपर्यंत आपण फोडणीला भाजी घालून घेऊ. भाजीसाठी मी पहिल्यात आधी लसूण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये थोडासा कांदा, कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता वापरा. माझ्याकडे ॲक्च्युली कढीपत्ता नव्हता आणि मी आणायला पण विसरली, कारण काल रविवारी काही बाहेर जाणं माझं झालं नाही. आता याच्यामध्ये आहे ना कांदा छान परतवून घ्यायचा तेलामध्ये, मस्त तो छान परतला पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ टाका. नंतर याच्यामध्ये जो आपण टमॅटो घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून ना तो पूर्ण याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा. आणि तुम्हाला माहिती आहे, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, भाजीची टेस्ट तेव्हाच छान येते जेव्हा त्याच्यामध्ये मीठ खूप छान लागलं जातं. तर कांदा टमॅटो कसं सगळ्या पूर्ण भाजीत विरघळला जातो, त्याच्यामुळे कांदा टमॅटोमध्ये मीठ टाकलं तर भाजीला टेस्ट खूप छान येते. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अतिच तुम्ही टाका, त्याने चव खूप छान येते भाजीला. आणि आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये म्हणाल तर माझा जो घरचा मालवणी मसाला असतो ना तोच वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडासा वरून गरम मसाला किंवा तुमच्याकडे लाल मिरची असेल ती वापरा, किंवा मग तुम्हाला बेस्ट जर वापरायचं असेल तर थोडासा बिर्याणी मसाला वापरा आणि थोडासा किचन किंग मसाला वापरा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे उकडलेले चणे आहेत ते मी सगळे याच्यामध्ये ओतलेले आहेत, म्हणजेच काळे वाटाणे. आणि मी काही ठेवले नाहीत, मी म्हटलं जेवढं वाटप आहे त्याच्यामध्येच हे करून टाकेन, म्हणून मग मी काही ते वेगळे, तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं, थोडंसं मी ते मिक्सरला फिरवून मग त्याची पेस्ट करून याच्यात टाकेन, म्हणजे ग्रेव्ही थोडीशी छान होते. पण मग मी म्हटलं की नको, आपण जेवढं होईल तेवढं याच्यामध्ये ॲड करू. तर आता मी याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. वाटण तुम्हाला कांदा टमॅटोमध्ये जर भाजून घ्यायचं असेल, अजून परतवून घ्यायचं असेल तर तसं पण तुम्ही घेऊ शकता, पण जसं मी म्हणते की हे ऑलरेडी भाजलेलं असतं, त्याला खूप जास्त भाजायची गरज नसते. त्याच्यामुळे मी सगळं ओतते. आणि मात्र ना याला जी उकळ असते किंवा याला जो कड काढायचा असतो ना तो मी छान काढते, म्हणजे चांगलं 15-20 मिनटं ना ते मंद गॅसवर असं झाकण ठेवून छान मुरायला देते. मध्ये 1-2 वेळा फक्त ते ढवळते, कारण मग खाली चिकटलं जातं म्हणून, कारण खोबरं असल्यामुळे तुम्ही जर हलवलं आणि तर खाली ते लागलं जातं, त्याच्यामुळे 2-3 वेळा फक्त मध्ये मध्ये हलवते. पण मस्त 15-20 मिनटं छान त्याला शिजायला द्यायचं. आता हिरवी चटणी करूया कटलेटसाठी. तर मी खोबरं टाकलेलं आहे. माझ्याकडे ॲक्च्युली पुदिना नव्हता, म्हणून मग मी म्हटलं खोबऱ्याची चटणी करू थोडीशी, म्हणून इथे मी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, 1 लसणाची काडी टाकली आहे, एकच मोजून, खूप जास्त नाही टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये माझ्याकडे थोडंसं दही होतं म्हणून मी दही टाकलेलं आहे. थोडंसं कटलेट भरून थोडीशी आंबट जी असते ना हिरवी चटणी तीच छान लागते. तुम्ही कितीही खोबऱ्याची करा ती त्याला टेस्ट नाही लागत. खोबऱ्याची चटणी ही आपल्या डोस्याबरोबरच छान लागते किंवा इडलीबरोबर खायची असते तेव्हाच ती छान लागते, नाहीतर मग ती अशी नाही टेस्ट लागत त्याला. पण तरी पण मी म्हटलं थोडीशी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आंबट अशी आपण दही टाकूया. थोडंसं पाणी टाकायचं आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. आणि ही मी आता करून ना फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे ती थोडीशी थंडगार अशी छान लागते खायला चटणी कटलेट बरोबर. म्हणून ही, आणि माझ्याकडे चिंचगुळाची चटणी पण आहे, तर म्हटलं ती चिंचगुळाची चटणी आणि ही अशा दोन्ही चटणी होतील आणि ते डोशाबरोबर पण होईल आणि आपल्या स्टार्टरबरोबर पण खायला होईल. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. वरतून मी आत्ता कोथिंबीर टाकणार नाही आहे, मी नंतर टाकेन वरती सर्वात शेवटी. आता हे असंच बंद करून ठेवणार. भाजी मी नंतर परत एकदा गरम करेन. आणि आता आपण वरण फोडणीला टाकून घेऊ. वरणाला फोडणी करताना ना
तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप वापरलं तर अतिउत्तम, पण सगळ्याच जणांना तुपाची फोडणी आवडते नाही आवडत, त्याच्यामुळे म्हणून मी तेलाची फोडणी केली आहे. सर्वात आधी लसूण टाकला आहे आणि लसूण अगदी पूर्णपणे खरपूस रंगावर तो परतून घ्यायचा, पूर्णपणे भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये जिरं, त्याचबरोबर राई थोडं थोडं टाकायचं. थोडंसं जिरं जास्त झालं तर चालेल, पण राई खूप जास्त याच्यामध्ये वापरू नका, कारण तेल खूप गरम असताना ती राई खूप तडतडली जाते आणि थोडीशी एक आडूक टेस्ट येते कधीतरी डाळीला. त्याच्यामुळे थोडंसं राई कमी टाका, जिरं जास्त टाका. आणि याच्यामध्ये थोडंसं अजून तुम्ही कढीपत्ता असेल तर कढीपत्ता वापरा, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता. थोडंसं हिंग याच्यामध्ये ॲड करा आणि बस. थोडीशी कोथिंबीर पण मी आत्ताच टाकते, नंतर वरून नाही टाकणार आहे, आत्ता फोडणीमध्येच ती टाकणार आहे. आणि नंतर मग आपण जी शिजवलेली डाळ आहे ती थोडीशी फेटून घ्यायची, बीटरच्या मदतीने थोडीशी तुम्ही ती हे करून घ्या आणि नंतर ती याच्यामध्ये ओतून घ्यायची. याच्यामध्ये वरूतून तुम्ही थोडंसं ओलं खोबरं हवं असेल तरी देखील वापरू शकता, पण सगळंच वजनाच काही आवडत नाही वरून खोबरं टाकलेलं, म्हणून मी मग वरून खोबरं टाकणं कॅन्सल केलं. आई माझी वरतून खोबरं बऱ्याच वेळा डाळीमध्ये वगैरे वरणात टाकते, कारण वाटपाचं वरण काही रोज केलं जात नाही, पण जेव्हा असं साधं वरण केलं जातं फोडणीचं ना, तेव्हा मग ती वरून खोबरं टाकते. कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्याच भाज्यांमध्ये किंवा कुठल्याही डाळीमध्ये, मालवणी घरामध्ये खोबरं हे मस्ट आहे. बऱ्यापैकी प्रत्येक पदार्थामध्ये ते वापरलंच जातं खोबरं. डाळीला छान उकळ काढून घ्यायची, अगदी मस्त असं उकळ काढून घ्यायचा, तेव्हाच लसणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरला जातो आणि तो खायला पण तेवढीच ती डाळ भात खूप छान लागतो. तर आता आपण कुकर लावून घेणार आहे भाताचं. तर मी हे 2 डब्बे लावलेत, म्हणजे याच्यामध्ये एक मोठा आहे आणि एक छोटा आहे थोडंसं. तर एवढा भात मला बस होईल, हा पण भात उरणारच आहे, पण मी एक्स्ट्रा लावून घेतला, उगाच कमी पडायला नको. आणि जरी कमी पडला तरी काय असतं ना, की नंतर पाहिजे तर लावू शकतो, पण उगाच तो एक्स्ट्रा नको म्हणून मी तेवढाच लावलेला आहे. तर आता मी हे सलाड आहे ना, हे पण कापून घेते आणि हे पण ना मी आता एका साईडला ठेवून देईन, कारण मग हे राहिलं की मग राहून जातं, जसं मी तुम्हाला म्हटलं. कारण नंतर जसा जसा वेळ जातो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे काय राहिलं आहे असं होतं बऱ्याच वेळा, आणि माझ्या बाबतीत तर होतंच होतं. तर हे तांदळाचं पीठ आहे जे आपल्याला मोदकांसाठी वापरायचं आहे. तर हे पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी, आय थिंक हे 300-350 ग्रामपर्यंत असेल. आणि सकाळी जे मी पीठ ठेवून गेलेली ना, ते पीठ आता बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि बरं झालं की मी जे सकाळी ठेवून गेली, म्हणजे आता माझ्याकडे फ्रीजमध्ये बऱ्यापैकी जागा राहील, कारण याचे अर्ध्या पिठाचे तर डोसे केले जातील आणि म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी मला काही जास्त जागा लागणार नाही, खूप मोठा कंटेनर ठेवायची गरज नाही लागणार. त्याच्यामुळे मला हे काम खूप इझी पडलं आहे. थोडासा विचार करून, थोडं शांततेत आपण सगळं प्रिपरेशन किंवा थोडंसं प्लॅन केलं ना, तर सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. आज मला त्या गोष्टीचं खूप ओझं नाही आलं आहे की एवढा स्वयंपाक मी कशा पद्धतीने करू किंवा कसा करू. सगळ्या गोष्टी थोडासा वेळ जातो आपला, पण सगळ्या गोष्टी छान मॅनेज होतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पण खूप छान असतो. आता मोदकाची उकड करून घेऊ, कारण उकड पण थंड व्हायला 10 मिनटं लागणारच आहे. तर मी एका याच्यामध्ये टोपामध्ये ना पाणी घेणार आहे आणि जेवढं तुमचं पीठ आहे ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी पाणी घ्यायचं नाही, बरोबर तेवढंच पाणी घ्यायचं. अगदी किंचितचं याच्यामध्ये तेल आणि चिमूटभर मीठ टाकायचं. तेल पण खूप जास्त वापरू नका, तुम्ही तूप वापरलं तरी देखील चालेल, पण तेलाचं आणि तुपाचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं ना तरी आपलं हे जे पीठ आहे ना व्यवस्थित भागलं जाणार नाही. आता भागलं जाणार नाही हे शब्द थोडेसे गावाकडच्या स्टाईलचे, मालवणी स्टाईलचे, घरी आई कधी कधी वापरते ना, ते माझ्या तोंडातून असे कधी कधी निघून जातात, तर तुम्ही प्लीज समजून घ्या. तर असो, आता हे जे आहे ना आपण सगळं पीठ मिक्स करायचं, गॅस खाली बंद केला आणि हे झाकण ठेवून याच्यावर असंच ठेवून द्यायचं. आणि मी खूप जास्त गरम असताना हे पीठ मळत नाही. सारण मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेलं मगाशीच, 1 तास झाला आहे त्याचा, आणि सारण बऱ्यापैकी लूज झालं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सारण खूप जास्त फ्रीजमध्ये ठेवून कडक कडक होतं, तर 1-2 मिनटं बाहेर काढून तुम्ही मायक्रोवेव्ह करू शकता, किंवा मग असंच गॅसवर थोडंसं काही गरम टोप वगैरे असेल किंवा गरम पाण्यात जरा ठेवलं तर ते लगेच मेल्ट होऊन जातं, त्याच्यामध्ये खूप जास्त असं काही त्रास होत नाही आपल्याला. तर आता मोदक करण्याची तयारी. तर चाळणीमध्ये मी ही केळीची पानं वापरली आहेत. याच्यामध्ये आता तर सीझन नाही आहे, त्याच्यामुळे हळदीची पानं तर काही मार्केटमध्ये मिळत नाही. ही पानं पण मला खूप मुश्किलीने मिळाली, म्हणजे जवळपास मी पूर्ण कितीतरी वेळा, म्हणजे आता बसायला देत नाही दादर मार्केटमध्ये ना, त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या गल्ल्यांमध्ये ते पान घेऊन बसलेले ना, मला खूप जास्त वेळ गेला शोधायला. आणि एक पान पण आज 10 रुपये होतं, नेहमी 5 रुपयाला एक मिळतं, 10ला 3 पानं देतात ती लोकं. तर आज मी 10 रुपयाला मग त्यांना शोधून शोधून पान घेतलं फायनली.
पण मला मिळालं. मला पान हवंच होतं केळीचं पान, कारण मोदक केळीच्या पानातच छान होतात. तर इथे ना आता हे पीठ मळून घ्यायचं. जेवढं तुम्हाला हे पीठ रगडून छान मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं. आणि थोडंसं कोमटसर असताना हे मळा, खूप जास्त थंड व्हायला देऊ नका. आणि अगदी गरम गरम असताना पण मळून घेऊ नका, कारण हाताला चटके देखील लागतात. आता मळताना पण ना तेल सर्वात शेवटी वापरायचं, अगदी थोडंसं. आत्ता मळताना पण खूप जास्त तेलाची गरज नसते. आणि हा जो पीठ आहे ना, जसं तुम्ही मळत जाल ना ते अगदी असं ना लवचिक होतं. म्हणजे असं त्याचा एक काय बोलतात ना, जेव्हा आपण त्याचा गोळा तोडतो ना तो असं तुटला नाही पाहिजे, तो असा लवचिकसारखा तुटला पाहिजे. म्हणजे एक असं थोडंसं चिंगमसारखं कसं होतं तसं त्याचं थोडंसं असं लवचिकपणा आला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे तुमची उकड परफेक्ट असते. असा गोल करून घ्यायचा हातामध्ये आणि प्रेस करायचा. कुठे जर त्याला भेगा पडल्या ना तर तुम्हाला पीठ मळण्याची अजून गरज असते. आणि जर भेगा नाही पडल्या तर तुम्ही ते तसंच वापरू शकता. आता मला थोडंसं ना असं वाटत होतं थोडंसं अजून मळायला पीठ पाहिजे. आता बघा मी तोडताना तुम्हाला दिसलं असेल एक थोडीशी अशी तारसारखी आली त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट असं झालेलं आहे. तर आता तुम्ही या पद्धतीने पारी वळू शकता. आणि मी एकाच साईजच्या पहिले गोळे करून घेते, जेवढे मला करायचे असतात तेवढे. मला असं वाटतं या पिठाचे एक 15-16 आरामात होतील. म्हणजे याचे मोजून असं नाही केलं, कारण माझ्याकडे पीठ तेवढंच होतं. मी बाहेरून पीठ आणत नाही, शक्यतो मी गिरणीवरून आपल्या घरघंटीवरूनच दळून आणते. मोदकाचं पीठ ती लोकं अगदी छान आपल्याला बारीक करून देतात. आणि बासमती तांदूळ वापरले तर त्याला थोडासा वास वगैरे खूप छान येतो, म्हणजे मोदकांना पण खूप सुंदर वास येतो त्याचा. तर आता ना मी जेव्हा घाई असते ना तेव्हा मी अशाच लाटते. आणि जेव्हा मला वेळ असतो ना, मोजूनच काही मोदक करायचे असतात आणि बाकी काही करायचं नसतं, तेव्हा मग हळूहळू हाताने पाऱ्या करते. पण जेव्हा अशी घाई गडबड असते आणि भरपूर करायचे असतात ना तेव्हा मी सरळ अशा ह्या लाटणीने लाटते आणि छान लाटले जातात. आता तुम्ही म्हणाल की तेलाने लाटली तर व्यवस्थित होत असेल पारी, आणि जर पिठाने लाटली तर पारी कडक वगैरे होते का थोड्या वेळात? नाही, अजिबात नाही. आणि ही जी उकड आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मळलात ना, आत्ताचे मोदक तुम्ही दुसऱ्या दिवशी पण खा ना ते तसेच सॉफ्ट राहतात. तुम्हाला परत त्याला ना गरम पण करायची गरज लागत नाही. म्हणजे माझे मोदक तरी तसेच राहतात दिवशीपर्यंत. आणि तुम्ही पीठ कुठलं वापरता त्याच्यावर पण अवलंबून आहे ते. तर तुम्ही, मला असं वाटतं की बासमती पिठाचे एकदा ट्राय करू शकता. आणि ते पण घरी तुम्ही ना छान वगैरे आणा. 1 किलो तांदूळ चांगले वॉश करा, ते चांगले ड्राय करा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही घरघंटीवरनं ना अगदी बारीक पाहिजे असं करून तुम्ही त्यांच्याकडनं दळून घ्या आणि त्याची उकड काढा. अगदी छान सुरेख मोदक होतात. मोदक करणं हे जसं मला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रो आहे ना, तर मला नेहमी आठवतं की मला भाकरी कधी जमणार, या गोष्टीचं मला अजूनही दुःख होतं कधी कधी, की मला भाकरी का नाही जमत. आणि मला पुरणपोळी पण अजून परफेक्ट जमत नाही. बाकी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित इतक्या छान जमवतात. मोदक वगैरे पण हे मला लग्नाच्या आधी अजिबात जमत नव्हते, पण आता लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी खूप छान अशा, म्हणजे स्वतःला जर आवड असेल आणि तुम्ही प्रयत्न केलात ना तर तुम्हाला त्या नक्की जमतील. आपल्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की त्यांना मोदक बनवताना थोडासा प्रॉब्लेम होत असेल, मला पण होत होता. माझे तर पहिले मोदक काय वळायचीच नाही ती पारी, आणि माझं बोटच असं ना त्याच्यामध्ये असंच राहून जायचं पारी करताना, अजिबात जमत नव्हतं. पण प्रयत्न करून 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 शेवटी फायनली छान असे मोदक आता जमतात आणि ते खूप छान पण वाटतात मला. आणि असे केळीच्या पानात मोदक वगैरे बघून ना अगदी छान दिसतात बघा. आता याच्यावर सर्वात शेवटी केशराची काडी लावते, म्हणजे ते छान दिसतील. आणि हे मोदक ना आपण एक 10 मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत. तुम्हाला वाटत असेल तर 7-8 मिनटं ठेवलं तरी भरपूर आहे, पण मोदकाची साईज ना थोडी माझी मोठी आहे. आतमध्ये सारण पण बऱ्यापैकी आहे आणि पारी पण मोठी असल्यामुळे मी ना हे 10 मिनटं बरोबर हे स्टीम करायला ठेवणार आहे. आणि मोदक मला 2 बॅचमध्ये हे ठेवावे लागणार आहेत, एका बॅचमध्ये माझे मोदक होणार नाही. सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला छान उकळ आली की मी जाळीवर मोदक ठेवलेले ते ठेवणार. आणि याच्यावरती परत मी एक आपलं जे केळीचं पान असतं ना ते मी ठेवणार आहे. तुमच्याकडे तुम्ही ओला कपडा जर असेल तो छानपैकी पिळून त्यातलं पूर्ण पाणी काढून जर त्याच्यात ठेवले तरी देखील चालतं. आता केळीच्या पाण्यात छान होतात आणि ठेवताना पण मी ते केळीच्या पाण्यातच काढून ठेवणार. आणि गरम गरम असतानाच ते मी काढणार, नाही तर मग ते खाली अगदी चिकटले जातात आणि खूप जास्त त्याला पाणी सुटलं जातं. तर माझ्याकडे एक मोठा असा डब्बा आहे ज्याच्यामध्ये मी चपाती वगैरे नेहमी काढते, म्हणजे माझा चपातीचा डब्बा आहे तो. पण आज तो मोदकांसाठी मी वापरणार आहे कारण त्याला व्यवस्थित झाकण आहे. तर बघा मी खाली पण केळीचं पान ठेवलं, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आणि मग त्याच्यावर मोदक काढून ठेवले, कारण तूप आणि मोदक हे समीकरण वेगळंच आहे काही.
ऑलमोस्ट माझी आता मी सेकंड बॅच पण ही तयार करायला ठेवली आहे. एक करंजी मी सुरुवातीलाच करून घेतली, कारण मग लक्षात राहत नाही. बऱ्याच वेळा जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा एक करंजी नेहमी करावी आणि ती माझ्याने नेहमी लक्षात राहते, म्हणजे असं मी आठवण करून ठेवते आणि नंतर मी विसरून जाते. म्हणून मी ना आज सुरुवातीलाच करंजी करून घेतली आणि मग आता ह्या 2 बॅचमध्ये सेट करून घेतलं. आता आपलं हे उकडून झाले की मग आपली बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. मग काय फ्राईंगची कामं राहतील ती पण आता आपण एक एक करून आवरून घेऊ. आता आपण मिरची फ्राय करून घेणार आहोत. मी शॅलो फ्रायच करणार आहे. डीप फ्राय जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं, तुम्ही बेसनाच्या पिठात पण मिक्स करून तुम्ही ते डीप फ्राय करू शकता, पण मी शॅलो फ्राय करणार आहे. शॅलो फ्रायमध्ये ती पूर्णपणे भाजली जाते आणि त्याचा टेस्ट खूप छान येते. आता या ज्या मिरच्या होत्या त्या पण मी ना फ्रीजमधनं आधीच काढून ठेवलेल्या. खूप थंड जर मिरच्या असतील ना फ्रीजमधल्या, तर आपण या तेलामध्ये पॅनमध्ये सोडल्यानं तर फटफट ते पाणी आणि तेल एकत्र होऊन ना मग सगळीकडे तेल तेल उडालं जातं. त्याच्यामुळे मग मी त्या अशाच थोड्याशा झाकण ठेवायच्या आणि थोड्याशा वाफवून पण घ्यायच्या, म्हणजे त्या कुठेही कच्च्या राहणार नाही. आणि इथे ना हे आंबोळ्यांसाठी मी तयार केलं आहे, कारण मी पानच तेवढी आणलेली. आणि माझं असं असतं ना की म्हणजे मग ते कसं होतं ना, गरम पदार्थ आपण जर एका ह्याच्यावर ठेवत गेलो तर मग खालच्या पदार्थांना पूर्ण ते पाणी सुटलं जातं आणि मग खालचे पदार्थ म्हणजे असं आंबोळे आहेत ना खालच्या हे व्हायला नको. आणि म्हटलं चला आपण केळीच्या पानातच ते ठेवून घेऊ. आणि करायच्या पण भरपूर होत्या ना मला, म्हणजे आय थिंक मी जवळपास 20 आंबोळ्या करणार होते. तर म्हटलं खूप जास्त अशा एका ह्याच्यात राहणार पण नाही आणि याच्यामध्ये त्या व्यवस्थित देखील राहतील, म्हणून झटपट आंबोळ्या करून घेतल्या. तर असं जेवण सगळं रेडी आहे. सर्वात शेवटी मी डीप फ्राय करणार आहे कटलेट आणि थोडंसं पापड वगैरे विचार करत होती, पण नको, सगळं खूप ऑइली होऊन जाईल. सगळं जेवण बाकीचं तयार झालेलं आहे. डाळ आहे आणि हे जे परत ना मी गरम करायला ठेवलं डाळ आणि भाजी, तर ते दोन्ही गरम झालेलं आहे. सलाड कापून ठेवलेलं आहे. कुकर पण झालं आहे. मोदक आहे, मिरची आहे. इथे आंबोळ्या पण झाल्यात आणि आंबोळ्या वगैरे अशा केळीच्या पाण्यात बघायला खूप छान वाटतात. माझं तर बघूनच पोट भरलेलं आहे. तर आता डीप फ्राय करून घेतलं की मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि मग मी प्लेट तयार करून तुम्हाला दाखवते की कशी दिसते. इथे आता मी कटलेट डीप फ्राय करून घेणार आहे आणि काल मी डीप फ्राय करायचे होते म्हणूनच डबल कोटिंग केलेली. तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही एक कोटिंग करू शकता. आता माझे कटलेट फ्राय करून झालेत आणि तोपर्यंत मुकुल पण आलेला, तर म्हटलं सर्वात आधी त्याचं औक्षण करून घेऊ. कापसा एवढा म्हातारा हो. थोड्याशा गप्पा मारल्या आणि जेवणाची वेळ पण झालेली, तर म्हटलं चला आता जेवणाची तयारी जी केली आहे फायनल तुमच्यावर एक शेअर करते. चटण्या मी काढून घेतलेल्या, सलाड काढून घेतलं, मिरची पण एका बाउलमध्ये काढून घेतली. हे मोदक आहेत ते असेच ठेवले कारण ते गरम गरम छान लागतात म्हणून. इथे एका साईडला तुम्ही बघू शकता कटलेट आहे. कोथिंबीर टाकायची राहिलेली माझी भाजीमध्ये वरून, ती टाकून घेतली. डाळ पण आहे. एका साईडला आपल्या आंबोळ्या पण तयार झाल्यात आणि मुकुल येताना ना काजू कतली घेऊन आलेला स्वीटमध्ये, तर ती पण आहे. आता देवाला नैवेद्य ठेवून घेणार आहे मी सर्वात आधी आणि तुमच्यासाठी पण एक ताट रेडी करून दाखवते. इथे बघा हे माझं ताट तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा आणि असंच तुम्हाला असे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर ते देखील सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.